आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जेव्हा एखादा निर्णय घेण्याचा हक्क आपल्याला मिळतो तेव्हा तो निर्णय यशस्वी झाल्यावर मिळणारं श्रेय आणि निर्णय चुकल्यावर होणारे दोषारोप दोन्ही झेलायची तयारी असायला हवी. माझ्या लेकींच्या संसारात होणारी ओढाताण आणि एकमेकीत आलेला दुरावा माझ्या चुकीच्या निर्णयांचे परिणाम आहेत. बाप म्हणून आलेलं हे अपयश मरेपर्यंत छळणार आहे का मला? मास्तर कसला विचार करताय? काय आता एक हारलेला बाप आणखी कसला विचार करणार? आपल्या आयुष्यात घेतलेले निर्णय कुठे कुठे चुकले याचाच विचार करतो. वृंदाचं आणि राणाचं लग्नच लावून दिलं नसतं मी तर त्यांच्या आयुष्यात हे सगळं जे काही घडतंय ते घडलंच नसतं का? ते घडलं असतं. माझ्या मित्राला आम्ही वचनच दिलं नसतं. माझ्या 5 मुलींपैकी एका मुलीशी तुझ्या राणाचं लग्न लावून दे, कदाचित बरं झालं असतं का? माझ्या ओवीशी समीररावांचे लग्न लावून न देता वृंदाचं आणि समीररावांची पत्रिका जुळत नाही हे कळल्यावर हे लग्न होणार नाही. आता आपल्याला माहित झाल्यानंतर आपण तिथेच थांबलो असतो तर आज कदाचित परिस्थिती वेगळी असते का? या सगळ्यांचा विचार करत बसलोय. मास्तर, या जर आणि तरच्या लाटेवर विचारांची नाव सोडायचीच नाही बाई. किनाऱ्याला लागतच नाही ती. ऐकलं नसेल तर ऐका, मी पण असा विचार केला असताना माझा नवरा जर लवकर गेला नसता तर माझ्या समीरच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत जे काय घडलं घडलंच नसतं. ज्या घरामध्ये बाप जातो ना मास्तर, त्या घरातल्या थोरल्या मुलाचं आयुष्य उन्हामध्ये पोळून निघतो आणि ज्या घरामध्ये आई जाते त्या घरातल्या थोरल्या लेकीचं आयुष्य चुली पुढे पोपत होतं. तर मास्तर, माझा समीर काय किंवा तुमची वृंदा काय, त्यांच्या आयुष्यामध्ये जे त्यांनी भोगलं, जे भोगतायत त्याला आपण जबाबदार नाही होत मास्तर. तरी ह्या सगळ्याचं खापर जर कुणाच्या माथी फोडायचं असेल ना तर ते माझ्या बाई, तुमच्या नाही. नाही नाही नाही, तसं नाही, तसं नाही. आपल्या आयुष्यात जसजशी दुःख येत जातात तसतसं काही ना काही वाटत राहतच ना माणसाला. म्हणजे माझ्या मुली जवळ आहेत त्या दूर असत्या तर किती बरं झालं असतं. किंवा माझ्या मुली दूर आहेत त्या माझ्या मुली माझ्या जवळच असत्या तर किती बरं झालं असतं असं वाटतच राहतं. काय हे जर तरच्या विचारांचा मोह संपतोच कुठे माणसाचा? खरंय बाई, मोह सुटत नाही पण त्या जर तरला काही अर्थ उरत नाही. आणि आता फक्त मला एकच वाटतंय, असं तर काही या सत्यशीलरावांनी ही त्यांची ही काळी कृत्य करायचं सोडून द्यायला हवं. म्हणजे मग आपल्या कोणाच्याच वाट्याला कसलाही त्रास येणार नाही. खरंय बाई मास्तर, माझ्या डोक्यात जसा प्रकाश पडलाय ना तसा त्याच्याही डोक्यात पडू दे बाई, सत्यशीलच्या. ओवी, सत्यशीलने मला पोलीस स्टेशन मध्ये फोन केला. म्हणजे मी त्याला जिथे अडकून ठेवलं होतं तिथून तो सुटला असणार. त्या पोलिसाला हाताशी घेऊन सगळं प्लॅनिंग केलं असणार. आता पोलिसांना हेही सांगू शकत नाही की मी सत्यशीलला तिथे अडकवलं होतं. सगळ्या बाजूने अडकल्यासारखं झालंय. विचार करून करून ना डोकं दुखायला लागलं. माझं काय करू कळतच नाही. समीर,
जेव्हा काही सुचत नाही तेव्हा माणसाने थोडं थांबावं. आता तुम्ही विचार करण्याने काही होणार आहे का? तो सत्यशील सापडणार आहे का? नाही ना. गोष्टी ज्या गतीने घडणार आहेत त्याच गतीने घडणार. म्हणून सांगते, थोडं थांबावं आणि भविष्याचा विचार करावा. काय झालं हसायला? तू डोक्याला हात लावल्या लावल्या सगळा ताण निघून गेला. मला असं वाटतं की कोणत्याही प्रसंगात धीर देणारा मायेचा स्पर्श प्रत्येकाच्या नशिबात हवा. ज्याच्या नशिबी लग्न आहे त्याला हा स्पर्श कायम मिळत राहील. कधी कधी आपला माणूस नजरेसमोर असूनही लांब असतो. तुम्ही माझ्या जवळ असूनही माझ्यापासून लांब गेलात असं वाटतं मला.